मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना म्हणजेच MAPS बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवतोय, कारण अपडेट सध्या काही येत नाही आहे. तरीसुद्धा मुलांचे प्रश्न आहेत, फोन येत आहेत, मेसेजेस येत आहेत. त्यासाठी थोडंसं आपण अंदाज घेऊ की पैसे यायला कधी सुरू होणार आहे. म्हणजे MAPS योजनेचे उरलेले जे काही रक्कम आहे किंवा बऱ्याच मुलांनी अद्यापर्यंत स्कीम ॲप्लाय केलेली आहे आणि पुढे त्याचा प्रोसेससुद्धा झालेली आहे. तर मग आता पैसे यायला कधी सुरू होतील असे बरेच विद्यार्थी विचारत आहेत. MAPS येण्यासाठी तुमचा क्लेम स्टेटस कसा असला पाहिजे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. मित्रांनो, या ठिकाणी MAPSच्या वेबसाईटवर आपण बऱ्याच वर्षापासून जवळ या ठिकाणी आपण आहोत आणि याच्यामधूनच बऱ्याच विद्यार्थ्यांचा फायदा झालेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला 42,000 रुपये जवळजवळ मिळालेले आहेत. असे एकूण 254 कोटीपेक्षा वाटप या ठिकाणी झालेलं आहे. याच्याबद्दल डिटेल्स आपण साधारण 5-6 महिन्यापासून म्हणजे 31 मार्चपर्यंत, त्याचबरोबर त्याच्यानंतरसुद्धा झालेलं आहे. तर असं डिस्बर्समेंट किंवा त्या ठिकाणी जे तुमचे काही हक्काचे पैसे म्हणू आपण या ठिकाणी, ते 254 कोटीपेक्षा वाटप या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर बरेच विद्यार्थी जागे झाले आणि आता परत सुद्धा क्लेम करतायत किंवा काही जणांचे क्लेम रिजेक्ट झाले होते. त्यांचे प्रश्न आहेत की आपला आता जो आहे पुढचा हप्ता तो कधी मिळणार आहे किंवा कधीपर्यंत आपले पैसे येण्याची शक्यता आहे. तर यावर थोडीशी चर्चा करू. एकंदरीत पाहता याच्यावर याच्यापूर्वी सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. आता पहिलं म्हणजे पैसे तुमचे येण्यासाठी तुमचा क्लेम स्टेटस कसा असला पाहिजे याच्याबद्दल थोडंसं सांगतोय, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना अजूनही माहीत नाही आपला क्लेम कोणत्या पद्धतीने आहे. तर पहिला म्हणजे क्लेम राईज्ड असेल तर तुम्हाला कंपनी म्हणजे तुमच्याच कंपनी किंवा BTRIची मदत घ्यायची आहे. प्रत्येक वेळी मी म्हटलेलं आहे. ॲप्रूव्ह झाल्यानंतर म्हणजे जर कंपनीने ॲप्रूव्ह केला तर ॲप्रूव्ड बाय एस्टॅब्लिशमेंट असा स्टेटस येतो. तो जर झाला तर तुम्ही RO ॲप्रूव्ह कधी करत आहे याकडे थोडंसं लक्ष द्या. आता RO ॲप्रूव्ह बऱ्याच ठिकाणी अडकलेला आहे, कारण ROचे बरेच ट्रान्सफर झालेत. बरेच जे कर्मचारी आहेत त्यांची बदली या मागच्या महिन्यामध्ये झालेली आहे, कारण मे जून हा महिना साधारण बदलीचा असतो. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी RO ॲप्रूव्ह सुद्धा अद्याप पेंडिंग आहे. त्याचबरोबर बऱ्याच मुलांचे रिजेक्टेड बाय RO किंवा रिजेक्टेड बाय एस्टॅब्लिशमेंट असू शकतं. तर ते क्लिअर करून घ्या. तुम्हाला थोडासा अजून अवधी आहे. क्लेम रिमार्क पाहत राहा. क्लेम रिमार्क बघितल्यानंतर पुन्हा एकदा क्लेम करायला हरकत नाही. नीड रेक्टिफिकेशन आलं तरीसुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा क्लेम रिमार्क बघायचा आहे आणि दुरुस्ती काय करायची आहे ती सुद्धा बघायचं आहे. आता यामध्ये ॲप्रूव्ड बाय RO आलं की तुम्ही त्या ठिकाणी ॲट द एंड म्हणजे तुमचा फंडिंग तुमच्यापर्यंत येण्याची शक्यता दाट होते, कारण या ठिकाणी बँक SMS फक्त वाट बघायची. तुम्हाला ॲप्रूव्ड बाय RO झालं की तुमचं सगळं काम या ठिकाणी संपलेला आहे असं समजा. फक्त तुमचा जो स्टेटस आहे तो ॲप्रूव्ड बाय RO झाला की लगेच पेंडिंग स्टेटसला जातो, म्हणजे तुम्हाला बँकमध्ये सदर फंड येणार आहे. परंतु बँकमध्ये फंड येण्यासाठी तो शासनाकडे असणं गरजेचं आहे, म्हणजे DBT होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी थोडासा कालावधी लागणार आहे. आता यामध्ये मागचे पेमेंट फेल झालेले आहेत, त्यामुळे अद्यापपर्यंत ज्यांनी आधार सेटिंग करून घेतलेलं नसेल तर तुमचं आधार सेटिंग करून घ्या, तरच तुम्हाला तो त्या ठिकाणी बँकेत येणार आहे. आता बँक येण्यासाठी साधारण 31 मार्चपर्यंतचा फंडिंग एप्रिल दुसऱ्या आठवड्यापर्यंत त्या ठिकाणी DBT झालेला आहे आणि आर्थिक वर्ष सुरू झालं 1 एप्रिल ते. हा क्वार्टर आहे पहिला, एप्रिल मे जून, म्हणजे 30 जूनपर्यंत एखादं फंडिंग त्या ठिकाणी तुमचं येऊ शकतं. परंतु मेमध्ये साधारण बदल्या बऱ्याच झाल्या आहेत, त्यामुळे बरेच त्या ठिकाणी अजून वेळ लागू शकतो, कारण जूनमध्ये येणं त्या ठिकाणी अपेक्षित होतं. परंतु बदलीचा कालावधी असल्यामुळे या ठिकाणी जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे सेकंड क्वार्टर आपण त्याला म्हणतो. सेकंड क्वार्टरला साधारण 30 सप्टेंबरपर्यंत फंडिंग येऊ शकतो. त्यानंतर वाटप सुरू लगेच तात्काळ केलं जाणार आहे. मध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरसुद्धा उजाडू शकतो किंवा जानेवारीचा मार्चसुद्धा उजाडू शकतो, कारण त्यामध्ये बरेच काही अडथळे आहेत, कारण शासकीय कामं आहेत. त्यामुळे जानेवारी ते मार्च या दरम्यान फंडिंग 100% होऊ शकतं. पण त्याच्या अगोदर जर फंडिंग आलं तर ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणारच आहे, कारण ती म्हणजे क्वार्टर जे असतात मग त्यामध्ये एप्रिल मे जून
फर्स्ट क्वार्टर, सेकंड क्वार्टर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. तर सप्टेंबरला फंडिंग येतं, त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आता मागच्या वेळी डिसेंबरला सुद्धा त्या ठिकाणी बरेच DBT झालेली आहे आणि DBTने डेट वाढवल्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये सुद्धा फंडिंग तुम्हाला झालेलं आहे. तर ज्यांनी क्लेम केले त्यांनी त्यांचं स्टेटस बघून, म्हणजे क्लेम स्टेटस काय इश्यू आहे, काय अडचणी आहे ते बघून ते सोडवत राहणं गरजेचं आहे. RO अप्रूव्ह होऊन पेंडिंग स्टेटस कसं येतं आहे याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तर पैसे सगळ्यांचे मिळणार. तर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुमचा क्लेम काय असेल तो सुद्धा बघण्यासाठी तुम्ही क्लेम स्टेटस चेक करून त्याच्यामध्ये काही चुका आहेत ते सुद्धा बघण्यासाठी आपण खाली जे नंबर देतो त्यावर तुमची डिटेल पाठवायला हरकत नाही. तर चेक करून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला काही डाऊट असेल तर त्या ठिकाणी सांगू शकतो. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चॅनलवर प्रेम केल्या त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.